ज्या बायका माझ्यासारख्या कधीतरी साडी नेसतात त्यांच्याकडे हे रेडीमेड ब्लाऊज असायलाच हवे. तर त्याआधी आज ना आमच्याकडे नॉनव्हेजचा बेत होता. मग आमच्याकडे नॉनव्हेजचा बेत असला की कोणाला काही काम सांगायची गरज लागत नाही. सगळे ऑटोमॅटिक आपल्या कामाला लागतात. नॉनव्हेज असू दे नसू दे भाकरी माझ्याकडेच असतात करायची. तर इथं मी पहिल्यांदा भाकरी करून घेतल्या. दीदी इकडे चिकनच्या भाजीची तयारी करत होती. म्हणलं ती भाजी बनवते, चला आपण आपलं रेग्युलर काम करूया, भांडी घासायचं. आमचं गव्हाचं पीठ संपलं होतं, मग ते दळून आणलं होतं. तर सासूबाईंनी लगेच त्या डब्यात भरून ठेवलं. तशी चिकनची भाजी बनवायची ड्युटी सासूबाईंकडे असते, पण सासूबाईंना आज काय झालं होतं काय माहित, त्यांना बनवायचा मूड नव्हता. इथं मग दीदीने सुकी भाजी बनवली. सासूबाईंचा लगेच मूड चेंज झाला आणि त्यांनी येऊन चिकनची पातळ भाजी बनवली. आपल्या सासवांच्या मूडला कधी काय होईल काय सांगता येत नाही. आता रेग्युलर जरी साडी वापरत नसली मी तरी वाटतच ना चांगले चांगले ब्लाऊज असावे, तर हे रेडीमेड ब्लाऊज वापरते. हे सगळे ब्लाऊज ना 200 रुपयाच्या आतमधले आहेत बघा. हा पहिला जो ब्लाऊज आहे ना तो ग्रीन कलर मध्ये आणि वेल्वेटचा आहे बघा, आणि त्याची भाई पण खूप मोठी आणि फुग्याच्या भाईमध्ये जात. तर ज्या बायका डेली साडी वापरतात त्यांच्यासाठी तर हे ब्लाऊज उत्तम आहेत. तर माझ्यासारख्या कधीतरी साड्या घालणाऱ्या बायकांसाठी तर हे अतिउत्तम आहेत. नंतरचा हा ब्लॅक कलरचा हा पण खूप छान आणि सॉफ्ट आहे बघा. मला ना ब्लॅक कलर आवडतो म्हणून मी अजून एक ब्लॅक ब्लाऊज घेतला होता आणि त्याची भाई ना छोटीशी फुग्यामध्ये जाते बघा. ही ना नेटची भाई आहे आणि त्या नेटच्या भाईवरती छोटेसे डिझाईन केले बघा सोनेरी कलर मध्ये. त्यामध्ये कलर ऑप्शन पण खूप आहे. त्यानंतर हे व्हाईट कलरचं ब्लाऊज आहे. आता हे ब्लाऊज दिसायला जर ट्रान्सपरंट वाटत असेल पण हे ट्रान्सपरंट नाही आहे. फंक्शनल साडीवरती खूप छान दिसू शकतं. तर असे होते माझे सगळे ब्लाऊज. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा, मी लिंक देईल. तर चला भेटू नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये.